हॅलो सर, आता आपण बघूया मार्ग ERP सॉफ्टवेअरचा डेटा टॅलीमध्ये टॅली 9 किंवा टॅली प्राईममध्ये कसा एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचा. ओके, काय प्रोसेस करायची आहे ती प्रॉपर स्टेप बाय स्टेप आपण बघूया. ओके, त्यासाठी काय करा, सॉफ्टवेअर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे सर्वप्रथम. आता ऑलरेडी हे सॉफ्टवेअर ओपन आहे. सॉफ्टवेअर आपण क्लोज करूया अगोदर. ओके, सॉफ्टवेअरमधून बाहेर पडा, एक्झिट करा सॉफ्टवेअर. ओके, सॉफ्टवेअर एक्झिट करा कम्प्लीट. त्यानंतर बॅकअप EXE असेल रनिंग ती पण क्लोज करून टाका. ओके, कम्प्लीट सॉफ्टवेअर क्लोज करा. सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी तुमचा गुगल ब्राउझर ओपन करा. ओके, ब्राउझर ओपन करा. इथे सर्चमध्ये तुम्ही टाईप करा मार्ग म्हणून, MARG. ओके, एक मार्गची ऑफिशियल वेबसाईट येईल. कोणत्याही लिंकला एका क्लिक करा. ओके, इथे तुम्ही डाउनलोड्सला याल. ओके, जर होम पेजला आला तर इथे तुम्हाला दिसेल सगळे डिटेल्स. ओके, असं पेज आलं तुमच्यासमोर तर इथे बघा वरती डाउनलोड्स नावाचा ऑप्शन असेल, इथे क्लिक करा. तर डाउनलोड सेक्शनला जाल तुम्ही. इथे जे हे लेटेस्ट हे बघा, हे मार्ग ERP आहे ना, हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर डबल क्लिक सिंगल क्लिक करा की डाउनलोड प्रोसेस चालू होईल त्याची. ओके, इथे तुम्ही बघू शकता तुमचं सॉफ्टवेअर डाउनलोडिंगला चालू झालेलं असेल. इथे सॉफ्टवेअर तुमचं डाउनलोड होतं. ओके, हे एक डाउनलोड करून घ्या. तसं स्क्रोल करून खाली या. इथे पॅचेस असणार सगळे. ओके, इथे खाली आला स्क्रोल करा, इथे बघा टॅली विज एक्सपोर्ट इम्पोर्ट हा एक पॅच तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. ओके, याला क्लिक करा तर तो पण डाउनलोड होईल. ओके, इथे डाउनलोड हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे टॅलीचा पॅच आणि मार्क सेटअप दोन्ही डाउनलोड होत आहेत. नेट फास्ट असेल तर एका मिनिटाच्या आत तुमचं डाउनलोड होतं. फक्त 40-50 MB ची फक्त फाईल असते मार्क सेटअप, लगेच होऊन जाईल. ओके, हे आता डाउनलोड होऊन जाईल. हे आता आपण मार्कचा डेटा टॅलीमध्ये कसा करायचा ते प्रोसेस बघतो. त्यासाठी अगोदर सॉफ्टवेअर तुमचं अपडेट करून घ्या फ्रीमध्ये. ओके, तुमचं तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, ओके, डाउनलोड प्रोसेस आपली झालेली आहे, कंप्लीट होत आलेली आहे. ओके, आता हे झालं डाउनलोड. इथून डायरेक्ट तुम्ही फोल्डर लोकेशनला जाऊ शकता ज्या ठिकाणी सॉफ्टवेअर आपलं हे केलेलं आहे, डाउनलोड झालेलं आहे. हे दोन्ही कॉपी करा, सिलेक्ट करा अगोदर, राईट क्लिक करून कॉपी करा. ओके, इथून क्लोज करा. इथे डेस्कटॉपवर मार्कचा आयकॉन असेल बघा, याच्यावर राईट क्लिक करा आणि ओपन फाईल लोकेशन या ऑप्शनला क्लिक करा. तर तो इन्स्टॉल सॉफ्टवेअर फोल्डर आहे तो ओपन होईल. इथे नेऊन तो पेस्ट करा. ओके, इथे तुमचे हे पेज झालेलं आहे टॅली आणि मार्क सेटअप. बस, इथून तुम्ही मार्क सेटअप डबल क्लिक करून ओपन करा. या आतमधल्या फाईलला डबल क्लिक करा, इथे इन्स्टॉल व्हायला ओपन होईल एक्स्ट्रॅक्ट होऊन. नेक्स्ट करा, ॲक्सेप्ट करा, नेक्स्ट. बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक तुमचा लोकेशन घेईल. नेक्स्ट नेक्स्ट करून इन्स्टॉल करा. ओके, विदिन सेकंडमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल. इथे फिनिश बटनला क्लिक करा. ओके, इथे आपलं सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉलेशन करून अपडेट प्रोसेस कंप्लीट होत आलेली आहे. ओके, मार्क सॉफ्टवेअर पहिलं असं सिंपल हे तुम्ही अपडेट करून घ्या तुमचं. ओके, इथे फिनिश ओके करा. ओके, आता काय करा, सॉफ्टवेअर नेहमीप्रमाणे तुम्ही ओपन करा डबल क्लिक करून. तुमचा युजर ID पासवर्ड काय असेल तो टाका तुम्ही. ओके, की सॉफ्टवेअर लॉग इन होईल. आता या कस्टमर्सना डेटा पाहिजे. आता आपलं हे 25-26 करंट इयर आहे बघा, लॉग इन झालेलं. यांना जो डेटा पाहिजे तो मागच्या वर्षाचा पाहिजे, 24-25चा. मी इथे एक्झिट बटनला क्लिक करेल, शॉर्टकट ऑल टेक्स्ट. इथे आपली कंपनी आली, एंटर मारायचा, एंटर मारायचा. ओके, कंपनीला एंटर मारलात की इथे मार्क गेटवे ऑप्शन येईल, त्याला एंटर मारा लॉग इनसाठी. तर इथे तुम्हाला फायनान्शियल इयर दाखवेल आपले, कोणतं तुमचं लॉग इन आहे आपलं.
जेवढे इयर्स आहेत तिथे दाखवेल. आता यांना मागच्या वर्षाचा डेटा कन्वर्ट करायचा आहे मार्क टू टॅली. टॅली प्राईम असू नये किंवा 9 असू नये, तिथे तुम्ही कोणत्याही टॅलीमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. 24-25ला लॉग इन करा. ओके, जे इयर आपण लॉग इन केलेलं आहे इथे दिसतं तुम्हाला बघा, खाली इथे पण दिसतं, वरती पण दिसतं टॉपला कोणत्या इयरमध्ये आपण लॉग इन केलं आहे ते इथे दिसतंय. ओके, आणि इथे पण दिसतं 24-25 रनिंग आहे. ओके, हे झालं की इथे तुम्ही डेटा एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी इथे या, रिपोर्ट्स, मॅनेजमेंट रिपोर्ट्स, युटिलिटी, डेटा एक्सपोर्ट इम्पोर्ट, टॅली बिझी. ओके, याला क्लिक करा की ही विंडो येईल बघा तुमच्या समोर. ओके, टॅली बिझी एक्सपोर्ट इम्पोर्ट. ओके, ही विंडो येत नसेल, जर काही कारणास्तव इथे एरर दाखवत असेल, नॉट ॲथोराइज्ड टू यूज वगैरे, तर तुम्हाला एक ऑप्शन ऑन करायचा आहे. ही ओपन विंडो झाली तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही इथे टॅली तुमचं 9 किंवा हे सिलेक्ट करू शकता. जर ओपन होत नसेल तर तुम्हाला ऑप्शन काय करायचं आहे, इथे तुम्ही याचं मास्टरमध्ये, मार्क सेटअपमध्ये, कंट्रोल रूममध्ये, इथे तुम्हाला टाईप करायचं आहे एक्सपोर्ट. ओके, एक्सपोर्टने इथे किंवा एस्केप करा, एंटर मारा, इम्पोर्ट टाईप करा. इम्पोर्ट केल्यावर सिंगल क्लिकवर पहिलाच ऑप्शन भेटेल बघा तुम्हाला. ऑप्शन हा आहे बघा, डेटा इम्पोर्ट एक्सपोर्ट. इथे बोथ करून ठेवायचं आहे तुम्हाला, नो असेल तर बोथ करून बस, आणि दोनदा एस्केप मारून सेव्ह चेंजेसला येस म्हणायचं. ओके, एवढंच करायचं की ते तो ऑप्शन तुमचा ऑन होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा जाणार रिपोर्ट्समध्ये, मॅनेजमेंट रिपोर्ट्स, युटिलिटीज, इथे याचं डेटा इम्पोर्ट एक्सपोर्ट, आणि शेवटच्या ऑप्शनला क्लिक करायची, टॅली बिझी इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट. ओके, आता ह्यांना टॅली प्राईममध्ये डेटा पाहिजे, टॅली प्राईम सिलेक्ट करायचं. जर टॅली 9 मध्ये पाहिजे तर पहिलाच ऑप्शन घ्यायचा. ओके, इथे टॅली प्राईम असेल तर टॅली प्राईम घ्या. ओके, आता इथे त्याला टॅली 9 मध्ये पाहिजे, म्हणजे टॅली 9ला एक्सपोर्ट इम्पोर्टला क्लिक करायचं, ओके करायचं. बाकी प्रोसेस सेमच आहे, जे टॅलीचं वर्जन ते तिथे सिलेक्ट करायचं, समोरच्या तुमच्या अकाउंटंट किंवा जे काय ह्यांचं सीएनचं जे टॅली वर्जन आहे ते, किंवा तुमचं जे टॅली वर्जन आहे ते. ओके, आता इथे एक्सपोर्ट मार्क टू टॅलीला क्लिक करायचं आहे तुम्हाला. ओके, इथे ट्रान्झॅक्शनला क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर इथे जेवढे टिक मार्क आहे सगळे टिक मार्क काढून टाकायचे आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्हाला सेल रिटर्न आणि परचेस रिटर्न ह्या दोन ऑप्शनला टिक मार्क करायची. ह्या दोन टेबल्समध्ये सगळा तुमचा सेल, परचेस, पेमेंट, कॉन्ट्रॅक्ट, पेमेंट रिसिट, सगळ्या गोष्टी पूर्ण सॉफ्टवेअरचा डे बुक आणि मास्टर बुक ह्याच्यामध्ये पूर्ण डेटा डॉट एक्सएमएल मध्ये कन्वर्ट होऊन येईल. या दोन टिक मार्क फक्त तुम्हाला ठेवायचा आहे. ओके, इथे फायनान्शियल पिरियड चेक करायचं, 1/4/24 ते 31/3/25. ओके, बस एवढंच. हे दोन वेळा टिक मार्क करा. डे बुक वगैरे, आणि बघा डी मध्ये यांचं सॉफ्टवेअर आहे मार्ग ERP मध्ये मास्टर डॉट XML आणि मार्ग ERP डे बुक डॉट XML, असे दोन फाईल ऑटोमॅटिक एक्सपोर्ट होईल. ओके, एवढंच इथे टिक मार्क ठेवा आणि प्रोसेसला क्लिक करा. ओके, आता इथे बघू शकता तुमची प्रोसेस चालू झाली आहे डेटा एक्सपोर्ट होण्यासाठी. ओके, हा काय इग्नोरेबल एरर आहे, याला तुम्ही क्लोज करू शकता. ओके, त्याचं टॅली प्राईमचं पाहिजे असेल तर टॅली प्राईमला या, युटिलिटीज, एक्सपोर्ट इम्पोर्ट. ओके, इथे टॅली प्राईम. ओके, मार्क टू टॅली. ओके करा. इथे आता ऑलरेडी जुना आहे, येस करा, ओव्हर पण येस करा. ओके, क्लोज करा. ओके, फाईल तुमची एक्सपोर्ट झाली. सॉफ्टवेअर मिनिमाइज करून ठेवा. सॉफ्टवेअरला राईट क्लिक करून ओपन लोकेशनला जा. ओके, इथे तुम्ही डॉट XML टाईप करा, किंवा आजच्या इथे फिल्टर जरी लावला टुडेज, तरी तुम्हाला ते दोन फाईल आजच्या याला भेटून जातील. किंवा इथे एकदम बेस्ट डॉट XML टाका. ओके, हे
टॅली 9 असेल तर तुम्हाला डेबुक आणि मास्टर दोन भेटतील, आणि टॅली तुमचं प्राईम असेल तर ट्रान्झॅक्शन आणि मास्टर असे भेटतील. आता हे टॅली प्राईमचे मी दोन त्यांना कॉपी करून देतो. ओके, टॅली 9 साठी जर एक्सपोर्ट केलं तर दोन फायली पण मास्टर आणि डेबुक भेटणार, आणि टॅली प्राईम मध्ये असे केलं तर हे दोन भेटतील, ट्रान्झॅक्शन आणि मास्टर. ओके, या दोन फाईल कॉपी करून घ्या आणि तुमच्या डेस्कटॉपला पेस्ट करा. इथे एक नवीन फोल्डर बनवतो. ओके, इथे डेस्कटॉपवर आपण न्यू फोल्डर एक बनवूया. ते ओके, नवीन फोल्डर बनवा, तिथे पेस्ट करा. ओके, हे दोन फाईल तुमच्या अकाउंटंटला पाठवून द्या. ओके, आणि इम्पोर्ट करण्यासाठी तुम्ही टॅली प्राईममध्ये कंपनी क्रिएट करून इम्पोर्ट करून घ्या. ओके ओके, इथपर्यंत आलो. आणि मार्क टू टॅली पूर्ण प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन बघायची असेल तर तुम्ही इथे गुगलमध्ये मार्क केअर म्हणून सर्च करा. ओके, हे केअर पोर्टल ओपन होईल मार्कचं. ओके, इथे तुम्ही मार्क ERP9 ला इथे क्लिक करायची. याच्यामध्ये तुम्ही सर्च करायचं टॅली प्राईम म्हणून टाका. ओके, टॅली प्राईम एक स्पेस टाका. इथे तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जाईल बघा टॅली प्राईम. ओके, इथे येईल बघा, हाऊ टू एक्सपोर्ट मार्क डेटा टॅली इम्पोर्ट इन टॅली प्राईम. याला क्लिक करा प्रश्नाला. ओके, इथे तुम्हाला प्रॉपर जशी मी स्टेप बाय स्टेप सगळी दाखवले डिटेल्स, त्याप्रमाणे इथे सगळं डिटेल्स आहे. सॉफ्टवेअर अपडेट करण्यापासून सगळं काय काय करायचं ते. ओके, हे कोणता फाईल सिलेक्ट करायचं, काय करायचं, ते पूर्ण डिटेल्स इथे दिलेले आहेत. या प्रोसेसप्रमाणे पण तुम्ही फॉलो करू शकता. इथे इथे सगळं डिटेल्स दिलेलं आहे. ओके, हे दोन फाईल जनरेट होतील. नंतर टॅलीमध्ये तुम्ही कंपनी क्रिएट करण्यापासून सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही कंपनी क्रिएट करा, कुठून इम्पोर्ट करायचं, काय करायचं, सगळं डिटेल्स याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, ही प्रोसेस फॉलो करा, आणि इथून पण तुम्ही ह्याची हेल्प घेऊन तुमचा मार्कचा डेटा टॅलीमध्ये इम्पोर्ट करू शकता. टॅली 9 किंवा टॅली प्राईम याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा मार्क सॉफ्टवेअर रिलेटेड क्वेश्चन सर्च केला तर सगळे ऑप्शन तुम्हाला इथे भेटून जातील सर. ओके, याप्रमाणे तुम्ही पूर्ण डेटा तुमचा डेबुक मास्टर बुक याच्यामध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकता टॅली प्राईममध्ये. ओके सर, थँक्यू.